नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता विरूपाक्ष टेम्पलमध्ये। विरूपाक्ष टेम्पल हे हम्पीमध्ये मेन सिटीमध्येच आहे आणि खूप छान आहे। तुम्ही सिटीमध्येच राहिलात तर इथे अगदी तुम्ही चालत जाऊ शकता, इतकं सुंदर टेम्पल आहे। आणि आता तुमचं सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, हे विरूपाक्ष टेम्पल आणि विरूपाक्ष टेम्पलच्या जवळच मला वाटतं एखादा 2 किलोमीटर नंतर आपल्याला कोरॅकल राईडच्या ठिकाणी जातो आपण। तिथे आम्ही एक ऑटो बुक केली होती आणि ते आम्हाला सगळ्या ठिकाणी फिरवत होते। तर हे जवळच आहे, अगदी 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर ही कोरॅकल राईड आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे या राईडच्या जवळचा। खूप सुंदर इथले टेम्पल खूप सहज सुंदर आणि देखणे आहेत सगळे। हे बघा, ही तुम्ही सगळे दगडाची रचना बघत असाल, खूप स्वच्छ आहे, सुंदर आहे, देखणी आहे। मला शब्द पुरणार नाही इतकी सुंदर आणि देखणी रचना आहे। आणि मी ऑफकोर्स अर्थातच साडी नेसली होती। या सगळ्या भव्य दिव्य निसर्गाच्या ठिकाणी आपले फोटो छान यावे म्हणून मी मस्त अशी गर्द कलरची डार्क कलरची साडी नेसली होती आणि खूप छान दिसत होती। तर आता तुम्हाला कोरॅकल राईडचं सांगते। कोरॅकल राईड आम्ही सकाळी गेलो होतो, मी इथे जवळजवळ 7-7:30च्या सुमारास आलो होतो आम्ही ही राईडला। तुम्हाला सगळे व्ह्यू दाखवते आणि जस्ट ते कोरॅकल राईडचे ओनर यायचंच होतं, त्याच्या अगोदरच आम्ही या राईडला हजर होतो। आणि मग आम्ही ठरवली कोरॅकल राईडची, बोटची राईड ठरवली। पर पर्सन इथे 500 रुपये, पण आम्ही सकाळी आलो होतो आणि जास्त माणसं नव्हती राईडसाठी। तिथं मंदिर आहे, मंदिराच्या पाय पडायला माणसं आली होती, पण राईडसाठी आम्ही दोघं होतो। मग त्यांना थोडी घासाघीस करत, म्हणजे भवानीचा टाईम म्हणून मग आम्ही 1500ला एक बोट घेतली। तसं 500 रुपयाला एक जण आहे, पण 6 जण एका बोटीत बसवतात, तेव्हा ती 500 रुपयाला एक राईड असते। जर तुम्हाला एक बोट स्वतःसाठी घ्यायची असेल तर 2000 ते 2500 चार्ज करतात। पण सकाळी आम्ही थोडीशी बार्गेनिंग केली आणि घ्या म्हणलं, म्हणजे प्रेमाने बार्गेनिंग केली, एवढंच घ्या असं नाही म्हणलं, प्रेमाने बार्गेनिंग केली, ते तयार झाले। आणि तिथले ते ऑटोवाले काकाही होते ज्यांच्यासोबत आम्ही फिरत होतो, त्यांनाही म्हणलं की बघा तुमच्याकडून होते का व्यवस्थित। मग सगळ्यांनी मदत केली आणि 1500 रुपयाला अप्रतिम राईड त्यांनी दाखवली। अर्धा तास राईड होती ती आणि मस्त असं त्यांनी दगडाच्या रचनाच्या खाली पण आम्हाला नेलं होतं, जसं मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते। म्हणजे इथे आपण हेड वरती करू शकत नाही, थोडंसं वाकावं लागतं आणि दगडाच्या खालून त्यांनी नेलं होतं। एका ठिकाणी पार्क केली त्यांनी ती कोरॅकल राईड, किंवा ती टोपली म्हणू शकता, पार्क केली आणि नंतर त्यांनी भरपूर फोटोज काढले। जो राईडवाला माणूस होता गाईड, तोही सगळं सांगत होता। तिथून सगळी मंदिरं दिसत होती, ते दाखवत होते गाईड आम्हाला। परत हनुमानाचा जिथे जन्म झालाय ते मंदिर इथून दिसत होतं, पण बाय रोड ते थोडंसं लांब होतं, पण इथून मात्र छान मंदिर ते दिसत होतं, त्यांनी आम्हाला गाईडनी दाखवलं। आणि खूप सुंदर निसर्गाची रचना तुम्हाला इथे पाहायला भेटेल। हम्पी शहर पण खूप स्वच्छ आहे, लोक तिथली हंबल आहेत, म्हणजे तुम्हाला कुठे आम्हाला फसवतोय किंवा लोक व्यवस्थित बिहेव नाही करते असं कुठंच वाटणार नाही। लोक छान एकदम पोलाईट आहेत आणि फसवतो वगैरे अजिबात असा काही प्रकार नाही आहे। जेवढे चार्जेस आहेत तेवढेच ते घेतात, अजिबात लूटमार वगैरे तिथे होत नाही, असा आम्हाला छान अनुभव आला। आणि ही राईड पण खूप छान होती, बेस्ट होती, एक वेगळा अनुभव होता। तर अशा प्रकारे आम्ही खूप छान एन्जॉय केला। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्ही जाणार असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय, हॅव अ नाईस डे।